नमस्कार प्रेक्षकांनो. शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता इन्स्पेक्टर विशाल आलेले असतात आणि ते मुद्दामूनच इथे आकाशला डिवचण्याचं काम करत असतात. जेव्हा इन्स्पेक्टर विशाल म्हणत असतात की या दोघांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, तेव्हा आकाश म्हणत असतो की ते तुम्ही ठरवू नका, ते कोर्ट ठरवेल. तुम्हाला हे सगळं ठरवायची गरज नाही आहे. तेव्हा विशाल म्हणत असतात, काय रे, काय बोललास तू? पोलिसांबरोबर इथे वाद करतोस? तुला माहिती नाही आहे का तू कोण आहेस ते? तुला इथे गुन्हेगार म्हणून आणण्यात आणलंय. त्यामुळे लवकरात लवकर या पेपरवरती सही करायची आणि कोर्टामध्ये तेच जाणार. तेच पुरावे सादर होणार जे आम्हाला पुरावे सादर करायचे आहेत आणि त्याच्यावरूनच कोर्ट तुम्हाला शिक्षासुद्धा देणार. कळलं का रे तुला? तेव्हा इथे इन्स्पेक्टर आता उगाचच त्याच्याबरोबर इथे वाद तर घालतच असतात, पण त्याला डिवचण्याचं काम करत असतात. आकाशला म्हणत असतात, काय रे, ना मर्द आहेस तू, ना मर्द. कळलं ना तुला? जर मर्द असतास ना तर असं ना मर्दाचं काम केलं नसतंस. अरे घरातल्या बाईला तू इथे निर्घृण तिची हत्या केलीस. अरे इतका जर तू मर्द असतास ना तर तिच्याबरोबर कायदेशीर लढाई लढला असतास. असं तिला मारून तो गुन्हा लपवून ठेवला नसतास. कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश म्हणत असतो, हे बघा, तुम्ही वाटेल तसं बोलू नका, शब्द सांभाळून वापरा. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात, का शब्द सांभाळून वापरायचे सांग ना? अरे आहेसच तू नामर्द, त्याच्यामध्ये मी चुकीचं काय बोलतोय? तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीच्या लक्षात आलेलं असतं की इन्स्पेक्टर उगाचच इथे आता आकाशला डिवचण्याचं काम करतायत. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश, आकाश प्लीज तू शांत हो. प्लीज तू काही रिॲक्ट करू नकोस, तू शांत राहा. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणत असतात, का का त्यांना शांत का राहायला सांगताय तुम्ही? अहो असू द्या, नामर्दच आहे ना तो. मला पण बघू दे त्याला राग आल्यानंतर नामर्द कसा वागतो ते, माझ्यावरती कशा पद्धतीने हात उगारतो, ते मला पण आता बघायचं आहे. तेव्हा इथे भूमी म्हणते की हे बघा साहेब, तुम्ही शांत व्हा. आकाश तू चल बरं, चल तिकडे चल. तेव्हा इन्स्पेक्टर आता आकाशला सोडतात आणि भूमीलाच पकडतात. म्हणतात, काय गं, खूप अतिशहाणी आहेस का तू? इथे त्याला घेऊन जातेस ते बाजूला. मी बोलतोय ना त्याच्याबरोबर. चल हो तिकडे. आणि आता भूमीवरती इन्स्पेक्टर हात उगारायला जात असतात. तेवढ्यातच आकाशला राग येतो आणि आकाश इन्स्पेक्टरचा हात पकडतो. त्याचा हात पकडल्यानंतर इथे आता इन्स्पेक्टरचा इगो दुखावला जातो आणि तेव्हा तिथून काठी घेऊन आकाशवरती आता हल्ला केला जातो. आकाशला इथे मारलं जातं काहीही चूक नसताना. भूमीवरती हात उगारत असताना फक्त आकाशने इन्स्पेक्टरचा हात पकडलेला असतो आणि त्यामुळे त्याला इतका राग येतो की तो आकाशला मारायला सुरुवात करतो. भूमीमध्ये आता त्याला थांबवायला येत असते, पण इथे आता आकाशच्या पायावरती जोरजोरात फटके मारले जातात. तेव्हा तिथे असलेल्या दुसरे जे हवालदार असतात ते आता इन्स्पेक्टर विशालला पकडून बाजूला करतात. तेव्हा इथे इन्स्पेक्टर विशाल भयंकर चिडलेला असतो. हा सगळा अपूर्वाचा प्लॅन असतो प्रेक्षकांनो, जेणेकरून आकाश काहीतरी अशी चूक करेल आणि त्याचा कांगावा केला जाईल आणि इथे आकाशभूमीला अजूनच दोषी ठरवलं जाईल, यासाठी प्रयत्न केले जात असतात. तेव्हा इथे इन्स्पेक्टर विशाल आता कांगावा करतच बाहेर येतात. म्हणत असतात की सोडा मला, सोडा. इथे कशासाठी बोलावले मला? एक गुन्हेगार माझ्यावरती हात उगारणार, चौकशी करायला गेल्यानंतर माझ्याबरोबर उद्धटपणे वागणार, माझ्यावरती वस्तू फेकून मारणार. कोण आहे, कोण तो आकाश महाजन? तेव्हा प्रेक्षकांनो, साहेब शांत व्हा, साहेब शांत व्हा, असे आता आजूबाजूचे लोकसुद्धा नाटक करत असतात. तेवढ्यातच तिथे आता आलेली असते अपूर्वा. अपूर्वा आल्यानंतर ती विचारते, काय झालं इन्स्पेक्टर विशाल? तेव्हा इथे विशाल म्हणत असतो की बघा ना मॅडम, आकाश महाजनाने माझ्यावरती हात उगारला, माझ्यावरती वस्तू फेकून मारल्या. त्यांचं मानसिक संतुलन बिघडले मॅडम. त्यांना इथे डॉक्टरांची गरज आहे. तेव्हा अपूर्वा म्हणते, त्यांच्या वतीने मी माफी मागते. तेव्हा विशाल म्हणतो, नाही मॅडम, त्याच्या वतीने तुम्ही का माफी मागताय? तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, नाही, पण तुम्ही एक काम करा, डॉक्टरांना लवकरात लवकर बोलावून घ्या. त्यांच्या इथे सगळ्या चाचण्या करा. नक्की त्यांच्या मेंदूवरती कसला परिणाम झाला आहे आपल्याला सुद्धा कळायला हवं ना. तेव्हा इथे विशाल म्हणत असतो की मॅडम, अहो लवकरच ट्रीटमेंट करून घ्या. रागिनी पटवर्धनचा खून केला आहे आणि तो खून त्यांनी लपून ठेवला. ही गोष्ट आता जगाला कळले ना, हे त्यांच्या पचनी पडत नाही आहे मॅडम, म्हणून तो चवताळला आहे, असं आता इन्स्पेक्टर मुद्दामूनच म्हणत असतात आकाशच्या वकिलासमोर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते की बघितलं तुम्ही, आता कुणीही आकाश महाजनला भेटू शकत नाही.
तेव्हा वकील म्हणत असतात, "पण हे कसं शक्य आहे? जोपर्यंत त्यांची सही पेपरवरती होत नाही, तोपर्यंत जामिनाची प्रोसेस मी सुरू कशी करणार?" त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अथर्वला सारखे-सारखे फोन येत असतात. सगळेजण विचारत असतात, की "आकाश आणि भूमीने तुझ्या आईचा खून केलाय का? तुझ्या आईचा खून केलाय का?" आणि अथर्व सगळ्यांना म्हणत असतो, "अहो तुम्हाला काय करायचं आहे? आकाश भूमीने काय केले आम्हाला नाही माहिती. तुम्ही विनाकारण मला फोन करून सारखा-सारखा त्रास देऊ नका." अथर्व आता इतका चिडलेला असतो, की तो आपला फोन घेऊन आता फेकून देतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अथर्वला इतकं चिडलेलं बघून पौर्णिमेला भयंकर आनंद झालेला असतो. तेव्हा पौर्णिमा त्याच्याकडे येते आणि म्हणत असते, की "अथर्व, अरे काय झालं? तू इतका का चिडलायस?" अथर्व म्हणतो, "चिडू नाही तर काय करू? सगळे लोकं सारखे-सारखे फोन करून एकच प्रश्न विचारतायत, की रागिनी पटवर्धनचा खून आकाश महाजन आणि भूमी महाजनने केलाय का? आता या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी काय देऊ?" तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, "पण खरंच आकाश महाजन आणि भूमी महाजन यांच्यामुळे आता संपूर्ण महाजन कुटुंबाची इज्जत चव्हाट्यावरती आली. खूप बदनामी झाली आहे ना महाजनांची. माझ्यासुद्धा ते लक्षात आले. मला पण सकाळपासून खूप फोन येत आहेत. मी काय केलं अथर्व? फोन आहे ना बंद करून ठेवलाय. तू पण एक काम कर ना, फोनच बंद करून ठेव ना. कशाला उगाच तू डोक्याला इतका त्रास करून घेतोयस?" तेव्हा अथर्व म्हणतो, की "ह्या गोष्टीमुळे त्रास होत नाहीये पौर्णिमा. एक भयानक गोष्ट समोर आली आहे ना, त्याचा त्रास जास्त होतोय. जी गोष्ट भूमी आणि आकाश महाजनने मला सांगायला हवी होती, ती गोष्ट मला न सांगता त्यांनी बलदेव दादाला सांगितली. म्हणजे बलदेव दादा त्यांना जास्त जवळचा वाटतो, मी नाही. या घरामध्ये माझं काही अस्तित्व आहे की नाही? जी गोष्ट मला आकाश आणि भूमीताईने सांगायला हवी होती, ती मला त्यांच्याकडून कळली नाही, दुसरीकडून कळते." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "हो ना, तुझ्यावरती त्यांनी अन्याय केलाय. ही गोष्ट प्रत्येक वेळी माझ्या लक्षात येत होती. पण मी जर तुला बोलायला गेले असते, तर तुझे कान भरते की काय असंच सगळ्यांना वाटलं असतं. मागच्या वेळेला सुद्धा त्या फाईलचा काहीतरी गोंधळ झाला, तुला जबाबदार ठरवलं. मागच्या वेळीसुद्धा तुझ्याकडून कॉन्ट्रॅक्ट काढून ते बलदेवला दिलं. प्रत्येक वेळी तुझ्यावरती अन्याय का होतो अथर्व?" त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अथर्वला फोन आलेला असतो आणि तेव्हा असं समजतं, की महाजन गारमेंट्सचे सगळे शेअर आता पडतायत. सगळे शेअर आता डाऊन झालेत, असं महाजन गारमेंट्सकडूनच अथर्वला समजलेलं असतं. तेव्हा इथे पौर्णिमा विचारते, "काय झालं?" तेव्हा अथर्व सांगतो, की महाजन गारमेंटचे शेअर सगळे पडतायत म्हणून. "असं आता होऊन कसं चालेल? मलाच काहीतरी करायला हवं." तेव्हा इथे पौर्णिमेला एका बाजूला तर आनंद झालेला असतो, पण महाजन गारमेंटचे सगळे शेअर पडतायत हे ऐकल्यानंतर ती सुद्धा टेन्शनमध्ये आलेली असतेच. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा नेहमीप्रमाणे आपल्या पदाचा गैरवापर करत, गैरफायदा घेत वरिष्ठांजवळ बोलायचं नाटक करत असते. आणि तेव्हा अपूर्वा म्हणत असते, की "सर, पण इथे आकाश महाजनचा भाऊ त्याला भेटायला आलाय. काय करू?" तेव्हा त्यांना भेटण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते, "पण सर प्लीज, प्लीज एकदा भेटले असते तर?" तेव्हा परवानगी नाहीच आहे असं सांगितलं जातं. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, की "बलदेव सॉरी, पण आता आकाश महाजनला कुणालाही भेटण्याची परवानगी दिली जात नाहीये. तेव्हा इथे कुणीही त्यांना नाही भेटू शकत." तेव्हा वकील म्हणत असतात, की "मॅडम, अहो पण एकदा तर भेटलंच पाहिजे ना. त्यांची सही लागेल मला. त्याशिवाय मी त्यांच्या इथे जामिनाची परवानगी घेऊ शकत नाही किंवा प्रोसिजर सुरू करू शकत नाही." तेव्हा अपूर्वा म्हणते, "सॉरी, पण त्याने जर तुमच्यावरती अटॅक वगैरे केला तर?" बलदेव म्हणतो, "अपूर्वा, अगं असं काही नाही होणार. हे बघ, त्यांच्यावरती नको-नको ते आरोप करण्यात आलेत म्हणून तो जरासा डिस्टर्ब झालाय. बाकी तो काही सराईत गुन्हेगार नाहीये हे तुला पण माहिती आहे. तो काही करणार नाही. मी त्याचा भाऊ म्हणून इथे आलोय असं तू वरिष्ठांना सांगितलंस, पण त्याचे वकील इथे आलेत ते तू नाही सांगितलंस. हे बघ अपूर्वा, कुठल्याही गुन्हेगाराला त्याच्या वकिलांना भेटण्याचा अधिकार असतो, एवढा कायदा तर मला पण माहिती आहे ना. मग तरीसुद्धा तू तुझ्या वरिष्ठांना का नाही सांगितलंस, की इथे आकाश महाजनचे वकील आलेत म्हणून त्यांना भेटायला?" तेव्हा अपूर्वा म्हणत असते, "बलदेव, अरे ते स्वतःच्या सख्ख्या भावाला भेटू देत नाहीयेत. ते वकिलांना काय भेटून देतील सांग ना तू मला." तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, "पण अपूर्वा, हे चुकीचं आहे. आकाश काही सराईत गुन्हेगार नाही आहे. त्याला इथे संशयित म्हणून आणलंय. त्याचे गुन्हे अजून सिद्धसुद्धा झालेले नाही आहेत. मग एवढं सगळं असताना वकिलांना आणि भावाला भेटण्याची परवानगी का दिली जात नाही आहे? तू तुझ्या वरिष्ठांना बोलायला हवं होतंस ना, की त्याचे वकील आलेत म्हणून जामिनासाठी." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, की "बलदेव, सॉरी, पण मी काहीच करू शकत नाही." तेव्हा बलदेव म्हणत असतो, की "चला." आणि तो वकिलांना आता आपल्याबरोबर घेऊन जातो.
तेव्हा अपूर्वा म्हणत असते की आकाश महाजन, ही संपूर्ण कोंडी आहे ना मीच तुझी करून ठेवली. काही झालं तरी तुझे वकील आणि तुझे घरचे लोक तुला भेटू शकणार नाही. इथे तुम्हाला दोघांना मी त्रास देईन आणि तुमचा त्रास तुझ्या घरच्या लोकांना सुद्धा झाला पाहिजे याची काळजी मीच घेईन, असं आता अपूर्वा म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश आणि भूमी दोघेजण आता उठून उभे राहतात, कारण अपूर्वा आलेली असते. आकाश म्हणत असतो, अपूर्वा, मगाशी जे काही झालं त्याच्यात माझी काही चूक नाही आहे. अगं ते इन्स्पेक्टर आहेत ना, उगाचच आम्हाला डिवचत होते, वाटेल तसं बोलत होते आणि मी काहीच नाही केलं तरी त्यांनी किती कांगावा केला. तेव्हा अपूर्वा म्हणते, कोण आहात कोण तुम्ही? तुम्ही गुन्हेगार आहात कळलं ना? त्याच्यामुळे माझ्या डिपार्टमेंटला बदनाम करू नका. एका पोलीस ऑफिसरवरती हात उगारलात याचा अर्थ संपूर्ण डिपार्टमेंटची तुम्ही इन्सल्ट केले, कळते का तुम्हाला? गुन्हेगार आहात तुम्ही, गुन्हेगार. तुमच्याबरोबर कसं बोलणं अपेक्षित आहे तुम्हाला? तेव्हा इथे भूमी म्हणते, अपूर्वा, अगं तू आमचं ऐकून घे आणि नंतर बोल ना, की तुलासुद्धा आमचं आता ऐकूनच घ्यायचं नाही आहे असंच वाटते आम्हाला. तेव्हा अपूर्वा म्हणते, नाही ऐकून घेणार मी, कारण माझा तुमच्यापेक्षा जास्त माझ्या डिपार्टमेंटवरती विश्वास आहे. तुम्ही गुन्हेगार आहात. गुन्हा करूनसुद्धा तुम्ही तो लपवून ठेवलात, कळलं ना? त्यामुळे आता खरं खरं सांगायचा, मी तुम्हाला वाचू शकणार नाही आहे या सगळ्यातून. हा फक्त तुमची अवस्था ह्याच्यापेक्षा बिकट होणार नाही याची काळजी मात्र मी घेईन. पण त्यासाठी सुद्धा माझी एक अट आहे. तुम्ही ज्या बाईला किडनॅप करून ठेवलेत ना, त्या बाईला लवकरात लवकर तुमच्या माणसांना सोडवायला सांगा. जर त्या बाईला सोडवलंत तर मात्र तुम्हाला त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन. नाहीतर यापेक्षा जास्त त्रास कसा होईल ना, याकडे मी जास्त लक्ष देईन. तेव्हा इथे आकाश आणि भूमी म्हणत असतात, त्या बाईंशी आमचा काडी मात्र संबंध नाही आहे. त्यांना आम्ही पकडून ठेवलेलंच नाही आहे. आमचा काय संबंध? तू विनाकारण त्यासाठी आम्हाला का जबाबदार ठरवतेस? आम्ही काहीच केलेलं नाही आहे, कळलं तुला? तेव्हा अपूर्वा म्हणत असते की गप्प बसा. मी तुम्हाला थर्ड डिग्रीसुद्धा देऊ शकते. 12 तासांची मुदत देते तुम्हाला, 12 तासांची. त्याच्यामुळे 12 तासाच्या आत मला सांगायचं ती बाई कुठे आहे ते. नाहीतर थर्ड डिग्री द्यायला मागे पुढे बघणार नाही ही अपूर्वा. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते की आकाश, अपूर्वानेच त्या माणसाला तसं वागायला भाग पाडला असेल, कारण तिला इथे आपल्याला टॉर्चर करायचं आहे. आपल्याला कुणालाही भेटू द्यायचं नाही आहे तिला. त्यामुळे आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. भूमीच्या लक्षात आलेलं असतं की अपूर्वा हे सगळं मुद्दामून करते, त्यांना जामीन मिळू नये म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, रागीने आता व्हिडिओज बघत असते. तेव्हा पौर्णिमा तिथे येते आणि म्हणते, आई अहो बघताय ना, आपले महाजन गारमेंटचे सगळे शेअर पडतायत आणि हे असंच जर सुरू राहिलं ना आई, तर आपल्या हाती काहीसुद्धा लागणार नाही आहे. तेव्हा रागिनी म्हणते, हो ना, भूमी आणि आकाशची बदनामी करू याने आपल्याला आनंदच झाला, पण त्याचा इतका भयानक परिणाम होईल असं वाटलं नव्हतं. म्हणजे इतक्या पटापट आपले सगळे शेअर पडतायत, असं जर चालू राहिलं तर आपल्या हाती काहीसुद्धा लागणार नाही. पौर्णिमा म्हणते, तेच ना, आकाश भूमी यांना जेलमध्ये पाठवता पाठवता आपण स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाडी मारून घेतली, त्याचं काय? तेव्हा रागिनी म्हणते, ठीक आहे, आपल्याला आता असं काहीतरी करावं लागेल जेणेकरून आता जे काही शेअर पडतायत ना ते पडले जाणार नाहीत. आपल्याला असं आता मार्केटमध्ये पसरावं लागणार आहे की आकाश आणि भूमी आहेत ना, आकाश आणि भूमी यांच्या हातामध्ये आता काही नाही आहे. जे काही आहे ते सगळी सूत्रं आपल्या हातामध्ये आहेत. आकाश महाजनला बेदखल केले प्रॉपर्टीमधून. आपल्याला असं आता सगळीकडे पसरावं लागणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनी म्हणत असते की पौर्णिमा, आता तेच करायचं जे मी तुला सांगते. तेव्हा तिने आता पौर्णिमेला प्लॅन सांगितलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, लेडीज कॉन्स्टेबल आलेले असतात आणि त्या भूमीला म्हणतात की भूमी महाजन, चला, तुम्हाला लेडीज इथे आता कस्टडीमध्ये ठेवायला सांगितले. तेव्हा इथे भूमी आता चक्कर येण्याचं नाटक करते. तेव्हा ती चक्कर येऊन खाली पडते आणि आकाशला खुणावते. तेव्हा इथे भूमीने हे सगळं आता मुद्दामून केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये भूमी आता बलदेवसाठी एक मेसेज सोडते. ती म्हणालेली असते की बलदेव दादा, आम्ही इथे हॉस्पिटलमध्ये आहोत. हे बघ, अपूर्वाने हे सगळं मुद्दामून केलं आहे. तिने सगळी फिल्डिंग लावली आहे की आम्हाला तू घरचे कुणीतरी किंवा वकील भेटू शकत नाही. पण तिने हे सगळं मुद्दामून केले दादा. तेव्हा काहीही झालं ना तरीसुद्धा अपूर्वाचं काही ऐकू नकोस. आणि तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की बलदेव, भूमी महाजन आणि आकाश महाजनने रागिनी पटवर्धनचा खून केला आहे. तेव्हा बलदेव म्हणतो, नाही केलं आहे खून त्यांनी. ते सांगतायत तर ठेव ना विश्वास. त्यांनी खून नाही केलं रागिनी पटवर्धनचा. ती जिवंत आहे. मग तरीसुद्धा तू त्यांच्या बोलण्यावरती विश्वास का ठेवत नाही आहेस? तेव्हा अपूर्वा म्हणत असते, एक मिनिट, तुला कुणी सांगितलं रागिनी पटवर्धन जिवंत आहे म्हणून? तुला कसं कळलं?
तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेवला ही गोष्ट आता भूमी आणि आकाश या दोघांनीही सांगितलेली असते. त्यामुळे इथे आता अपूर्वाला त्या गोष्टीवरती संशय आलेला असतो.